ऐका ना, किती दिवस संध्याकाळी येऊन बसा. चला तुम्हाला तुम्ही किती वेळ बसू शकता. बसू शकता. जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव या गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत मुलगा हा बाहेर गावाहून शेती कामासाठी मंगरुळ पारगाव परिसरात आलेल्या मजुराचा मुलगा होता। ऊसाच्या शेजारी कांदा काढणीचे काम सुरू असताना कामादरम्यान मुलगा पाणी पिण्यासाठी शेताच्या कडेला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला। काही क्षणांतच बिबट्याने मुलाला ओढत ऊसाच्या शेतात नेले। कामगार आणि शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत बिबट्याने मुलाचा जीव घेतला होता। घटनेची माहिती मिळताच मंगरुळ पारगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। अखेर येणाऱ्या काळात बिबट्याच्या हल्ल्यात अजून किती निष्पापांचे बळी जाणार असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। या परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात अनेक घटना घडलेल्या आहेत। शेतमजूर, वृद्ध महिला, लहान मुले यांच्यावर हल्ले होऊनही वन विभागाने ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पिंजरे लावणे, गस्त वाढवणे, बिबट्यांचा बंदोबस्त करणे तसेच शेतमजुरांच्या सुरक्षितेसाठी योग्य नियोजन करणे या बाबींमध्ये वन विभाग अपयशी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे।